श्री स्वामी समर्थ. आपण मागच्या भागात छोट्या मुलीची नऊवारी साडी कशी कटिंग करायची ते शिकलो. आता शिवून घेऊ. आपण सुरुवातीला पॅन्ट कटिंग केली होती, ती शिवली, तयार करून घेतली. नेस्ती पदर ठेवला आपण आणि त्याच्यावर सरवाळ ठेवली. जो काठ असतो पूर्ण उंचीचा तो आपण पूर्ण गोल राऊंड शिवून घेतला. सुरुवातीला वरच्या बाजूनी, नंतर खालच्या बाजूंनी राहिलेल्या याच्यात प्लेटी मारून घेतल्या. पूर्ण कापड त्याच्यात ॲडजस्ट करून घेतलं आहे. आता वरची बाजू घेतली बिना काठाची, ती शिवून घेतली. जिथे नाडी टाकतो त्या बाजूला शिवून घ्यायची अर्ध्या भागावर. ही उजवी बाजू, राहिलेला कापड शिल्लक ठेवायचा. त्याच्यानंतर पदरपर्यंत कापड घ्यायचा. पदर कटिंग करून घेतला होता मोजून. पदर आपण मागच्या बाजूला ठेवलं आहे, मागच्या शीटावर. त्याच्यावर आपण शिवून घ्यायचं आहे. ते पदरचा कापड पूर्ण घेतला, लाईन मारून घेतली तिरकी. ते जेवढं पॅन्टीचा मागचा भाग होता त्याच्यावर पूर्ण ॲडजस्ट करून घेतलं आहे पदर काठापर्यंत. पदर मोठा असतो, राहिलेल्या याच्यात चुन्या घेऊन टाकायच्या. पदर शिवून झाला. वरची बाजू शिवून घ्यायची पदराच्या वरची, पुढच्या भागापर्यंत, मागच्या बाजून पुढच्या भागापर्यंत शिवून घ्यायची. आता पुढचे भाग ओपन राहिलेला आहे, मागचा भाग तयार झाला, पदर जॉईन करून झाला आहे. पुढचा भाग जो ओपन राहिला आहे त्याच्या मिऱ्या करून घेतल्या. लहान मुलीची असल्यामुळे मिऱ्या कमी येतील. सहावार साडीमध्ये आपल्याला साडी शिवायची आहे. मोजून बघायचं व्यवस्थित होते का नाही. राहिलेल्या कापडमध्ये पूर्ण मिऱ्या झाकून घ्यायच्या. शेवटपर्यंत कापड फोल्ड करून घ्यायचा आणि पुढच्या भागाला जॉईन करून घ्यायचं आहे. पुढच्या भागाला जॉईन करून घेऊ. जॉईन करून झालं आहे आपल्या पुढच्या भागाला. वरती काठाचा कंबरपट्टा तयार करून घ्यायचा. कंबरपट्टा म्हणजे आपण त्याच्यात नाडी टाकणार तो पट्टा तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून सोपा जाईल. त्याला दोन बाजू फोल्ड करून घेतल्या. साडीचा कापड उलटा ठेवायचा, त्याच्यावर पट्टी जॉईन करून घ्यायची. पूर्ण गोल राऊंड शिवून घ्यायचं आहे उलट्या बाजूनी. साडी सरळ ठेवायची. सरळ बाजूने तो काठ त्याच्यावर ठेवायचा आणि परत एकदा पूर्ण गोल राऊंड शिवून घ्यायचे. पूर्ण गोल राऊंड शिवून घ्यायचं. शिवून झाली, नाडी तयार करून घ्यायची. नाडी पूर्ण त्याची शिवून झाल्यानंतर त्याच्यात टाकून घ्यायची नाडी. पूर्ण साडी आपली शिवून झाली. आता आपण प्लेटी कशा घ्यायच्या त्या बघू. पदर साईडला घेतला. मागचा बाजू ठेवायची खाली. मागची बाजूचा उंची मोजून घ्यायची आधी. छोटी मुलगी असल्यामुळे उंची 29-28 पर्यंत सहावार साडीमध्ये बसते. उंची जेवढी भरली आहे 28 उंची होती. 28च्या डबल कापड घ्यायचा. डबल कापड वरती 2-3 इंच जास्त घ्यायचे आणि पाठीमागं काष्ट्याला ते ठेवून घ्यायचं आहे. काष्टाचाच पदर ठेवून घ्यायचा. मागचा काष्टा तयार झाला. पुढच्या भागात जे उरलेला कापड आहे साडी छोटी असल्यामुळे मी मध्यभागी कट करून घेतली. त्याच्यातच मागचा काष्टा तयार केला. आता पुढच्या काष्टा तयार करायचा आहे. प्लेटी तयार करून घ्यायच्यात पुढच्या. छोटी मुलगीची साडी असल्यामुळे प्लेटी फक्त 3 किंवा 4च पडतील.
त्या पण छोट्या. तीन प्लेटी तयार झाल्यात. त्या प्लेटी शिवून घेतल्या. आता पाठीमागच्या पॅटीचं पाय जॉईन करून घ्यायचेत. एक साडीचा पदर घ्यायचा आणि एक अस्तर घ्यायचे. दोन्ही साईडला दोन्ही पिनं लावून घेतल्यात. पाय शिवून घ्यायचे. आपली ही साडी पूर्ण तयार झालीत आता.